पूजनीय बाबांच्या समोर कीर्तन करण्याची भीती वाटते. एरवी आम्ही कुठे कीर्तन करतोय काही दडपायला जमते, पण इथं दडपण येते. त्याचं कारण आहे देवा, कोणाचंही दडपण येत नाही. दररोज कीर्तन करतच असतो आपण, पण दडपण येत नाही. दडपण येण्यासाठी पुढं असणारा महात्मा तसा असला पाहिजे. हो, त्यांचं जीवन तसं असलं पाहिजे. वचस्य एकम मनस्य एकम कर्मण्य एकम महात्मनः. ज्यांचं वचन आहे तसंच वागणं आहे. आचार विचार आणि उच्चारात ज्याच्या एकता असते अशा महात्म्याचं दडपण सहज येते. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बाबांची शिस्त पाहता वेळेचे सगळ्याच बाबतीत महाराज खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो, खऱ्या अर्थानं साधूच्या ठिकाणी काही साधू, आता भरपूर साधू पाहायला सापडतात. क्वचित शिष्ठा क्वचित भ्रष्टा क्वचित भूत पिशाच्यवत नाना रूपधरा योगी विचरंती महितले. कितीतरी साधू आपल्याला पाहायला सापडतात, पण शिस्तप्रिय महात्मा जर कोण असेल तर पूजनीय बाबा आहेत. आम्हाला नेहमी बाबांकडून मार्गदर्शन असते. असं केलं पाहिजे, असं असलं पाहिजे. आणि खरं सांगू का, बापाने मुलाला जसं सांगावं तसं सगळ्याला समजून सांगतात. ही विशेषता आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा प्रभाव विशेष असतो देवा, पण स्वभाव चांगला नसेल तर कोणी जवळ येत नाही. काही काही महात्म्यांचा प्रभाव विशेष आहे, पण स्वभाव फार विचित्र असतो. पण अशी काही महानुभाव मंडळी महात्मे असतात ज्यांचा प्रभावही विशेष असतो आणि स्वभावही विशेष असतो. त्यापैकी आमचे पूजनीय गुरुदेव बाबा आहेत. बाबांचं जीवन त्यापैकी आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काही गोष्टी त्यांना बोललेल्या बऱ्या वाटायच्या नाही. हे 75 वर्ष त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. पण ज्या मालिकेत ते आलेले आहेत ती संतांची मालिका, महत्व हरवी पिसे पण मिरवी या वृत्तीची आहे. ते उल्लेख सुद्धा त्यांना आवडणार नाही. वास्तव्यात त्यांना ते आवडणार नाही, पण खरं सांगू का, आपल्याही कल्याणासाठी केल्याशिवाय आपणही राहू नाही, असं ते जीवन आहे. हो, आदर्श जगाच्या समोर असला पाहिजे. आदर्शामुळं जगत आदर्श घडत असते देवा. हो, म्हणून असे महात्मे आहेत ज्यांची अखंड अशा प्रकारची साधना, अखंड कृपा आमच्यावर आहे. सद्गुरुजोग महाराज वारकरी शिक्षण संस्था वेळोवेळी बाबा मार्गदर्शन करत असतात. हे असं केलं पाहिजे. आणि जातीनं बरं का, जातीनं प्रत्येक याच्यात चाणक्यतेनं लक्ष घालून आणि मग बाबांनी जी सूचना केली ती सुद्धा आम्ही शिरचा वंदे मानून तशा प्रकारचा वागण्याचा प्रयत्न करतो.